सरकार सोबत चर्चेला तयार, मी सकारात्मक आहे, पण टोलवा टोलवी झाली तर उद्या 5 वाजता निर्णय जाहीर करेन, जरांगेंचा सरकारला इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके जालन्यामध्ये दाखल, अंदरवाली सराटीमध्ये उपोषणावर ठाम। शरद पवार आजही दुष्काळ पाहणी दौऱ्यावर, इंदापूर तालुक्यात पाहणी, शेतकऱ्यांशीही साधला संवाद। रुपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार, निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ, सुषमा अंधारे यांची रुपाली पाटलांना ठाकरे गटात येण्याची ऑफर। अजित पवार लवकरच राज्यव्यापी दौरा काढणार, तर एकच लक्ष विधानसभा क्षेत्र या घोषवाक्यासह तटकरेही करणार दौरा। मनसेकडून विधानसभेची तयारी, आज महत्त्वाची बैठक, 20 जागांची मागणी करण्याची शक्यता, कार्यकारिणीची निवडणूक पार पडणार। बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे दुसऱ्यांदा जरांगेंच्या भेटीला, जरांगेंच्या मागण्यांसाठी राज्यपालांनाही भेटणार असल्याची माहिती। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी घेतलं ताब्यात, प्राणांतिक उपोषण करण्यासाठी अंतरवालीकडे जात असताना पोलिसांनी रोखलं। पबजीच्या नादात पंप हाऊसच्या खड्ड्यामध्ये पडून तरुणाचा मृत्यू, वाढदिवसाच्या दिवशी नागपूरच्या पुलकित शहदपुरा इथली घटना। हद्दीचा वाद न घालता नागरिकांना मदत करा, पुणे महापालिका आयुक्तांकडून प्रशासनाला तंबी, शहरामध्ये पाणी तुंबल्यानंतर प्रशासन सतर्क। पवना धरणग्रस्तांना 50 नंतर अखेर न्याय, 764 खातेदारांना परत मिळणार 4 एकर जमीन, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा निर्णय। रेशनसाठी आता दुकानदारांकडे आधार कार्ड करावं लागणार लिंक, धान्याचं वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी निर्णय। संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरसाठी रवाना, श्रीमुखाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। सोन्याचे भाव 700 रुपयांनी वाढले, सोनं पुन्हा 72,000 रुपये प्रति तोळ्यावर, तर चांदी मात्र 89,300 रुपयांवर स्थिर।